21 जुलै मेरेन जर आमच्यो सगळ्यो मागण्यो पुराय केल्यो ना जाल्यार आमी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतले असो पेडणे टॅक्सीकारांचो इशारो। पेडणे वाठारांतल्या टॅक्सीकारांचेर सतत जावपी अन्यायाचेर कायमचो उपाय काडपाक लागून आमी ॲडव्होकेट अमित सावंत, सरपंच, पंच, आमदार, समाज कार्यकर्ता तशेंच सगळ्या टॅक्सी ड्रायव्हरांक घेवन रस्त्यार येवन आंदोलन करतले अशी जाहीर घोषणा मांद्रेच्या आदले सरपंचान पत्रकार परिषद घेऊन केल्या। आणि या विषया संदर्भात तो सरकारान अक्षरशः घोळ घातलेलो त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांक जागृत करच्या खातीर आयची खास करून पत्रकार परिषद। म्हज्या बरोबर आसात कृष्णा नायक, पालये गांवचे एक्स डेप्युटी सरपंच, आणि म्हज्या बरोबर आसात वारखंड गांवचे सुपुत्र टॅक्सी व्यावसायिक कृष्णकुमार परब। ही पत्रकार परिषद संबोधित करीत असताना सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांक म्हाका सांगपाचें दिसता की गोंय सरकारान आणि खास करून गोंय राज्याच्या मुख्यमंत्र्यान पेडणेकारांची अक्षरशः टॅक्सी व्यवसायाच्या माध्यमांतल्यान जी दिशाभूल जी केल्लेली आसा त्या संदर्भात संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येवप गरजेचें आसा। पेडणे तालुका टॅक्सी व्यवसाय बचाव मंच स्थापन करपाची आयज वेळ आसा आणि ह्या मंचाच्या सकयल सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांनी एकत्र येवप ही काळाची गरज आसा। आयज आमी कितलेशेच दीस पळयता मोपा एअरपोर्ट, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कमिशन जाल्याच्या नंतर, कमिशन इन द सेन्स तो हाफ कंप्लीट जाला, पूर्ण कंप्लीट जाल्लो ना, पण तरी सुद्धा तो कमिशन केल्याच्या नंतर ह्या सरकारान जो एअरपोर्टाचेरय जो घोळ घातलेलो आसा टॅक्सी संदर्भात आणि टॅक्सी भावा भितरची झगडी लावपाचो जो प्रयत्न हे जे सरकार करता हेच्या विरोधात आता आवाज उठोवपाची गरज आसा। आणि ताका लागून आयच्या पत्रकार परिशदेच्या माध्यमांतल्यान हांव ह्या गोंयच्या सरकाराक आणि खास करून गोंय राज्याचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत जो स्वता सांगता की आपण ह्या पेडण्याचो पालकमंत्री म्हणून ताका म्हाका विनंती करपाची आसा आणि आवाहन करपाचें आसा। आव्हान करना, हांव चॅलेंजय बी दिना ह्या विशयाचेर आयच्या ह्या प्रारंभीच्या स्टेजीचेर हांव ताका विनंती करता, ताका आवाहन करता आणि शुक्रवार पर्यंत ताका मुदत दिता, ना जाल्यार 21 तारखेर येता त्या आयतारा दिसा 21 जुलै ह्या दिसा ताच्या पयलीं ह्या मुख्यमंत्र्यान ह्या सरकारान जर आमच्या पेडणे तालुक्यातल्या टॅक्सी भावांचो जो कितें विशय आणि जे कितें तेंचे मागणे जे प्रलंबीत आहा ते जर रिझॉल्व करूंक ना जाल्यार 21 तारखेर ह्या मंचाचो निमंत्रक ह्या नात्यान हांव सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग पेडणे तालुक्यान आमंत्रीत करतलो आणि तातूंत सगळे टॅक्सी व्यावसायिक जे विविध सामाजिक संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पुढारी आणि जे हितचिंतक ज्यांका दिसता की आयज आमचो टॅक्सी भावांचो टॅक्सी व्यवसाय संकटान आसा तांकां सगळ्यांक आमंत्रीत करून ह्या सरकाराक आमी जाहीरपणान शिटकावणी दितले। त्याच्या पयलीं म्हजी विनंती आसा की त्याच्या पयलीं 21 जुलै 2024 ह्या दिसा पयलीं हो विशय तेंच्यांनी रिझॉल्व करपाचो आणि कृपा करून आमच्या टॅक्सी भावा भितर झगडी लावपाचो ह्या मुख्यमंत्र्यान प्रयत्न करपाचो न्हू। पेडणे तालुक्यातल्या लोकांनी म्हणटात तशे करोडो स्क्वेअर मिटर जमीन ह्या एअरपोर्टा खातीर दिली, तेंचे मोबदले आमी वेळोवेळी सांगता त्या लोकांक मेळ्ळले ना। जॉबाकय आमच्या भुरग्यांक बऱ्या प्रकारचे जॉब ह्या एअरपोर्टाचेर दिल्लेले ना। करोडो स्क्वेअर मिटर जमीन दिवनय बी आमकां कितें मेळ्ळें? एअरपोर्ट GMRक दिलो आणि आयज हो मुख्यमंत्र्यान सगळो कंट्रोल बारीक सारीक व्यवसायांचो सगळो कंट्रोल GMR कडेन दिल्लो आसा। म्हणजे आमचे जे व्यावसायिक जे आसा पेडणे तालुक्यातले तेंच्यांनी प्रत्येक फावटी GMR कडेन वचून बॅगर कशें वचून तेंच्या फुड्यान वचपाचें, अक्षरशः तेंच्या फुड्यान वचून भीक मागपाची, आमच्याच तालुक्यान आमकांच न्याय दिवपाक, हे अत्यंत चुकीचें आसा। आणि ताका लागून हे मांद्रे मतदारसंघातले टॅक्सी व्यावसायिक आसात, कृष्णा नायक हे पेडणे मतदारसंघातले आसात, आमी सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांक संपर्क करतले आणि सगळ्या टॅक्सी व्यावसायिकांची जाहीर मिटींग आणि तेंचे विविध प्रकारचे जे मागणे जे सरकाराकडे जे प्रलंबीत आसा
तेंचे मागणे समजावून घेवन तेंचे ग्रिव्हन्सीस समजावून घेवन त्याच्यानंतर फुडली भूमिका ठरयतले आनी त्याच्या पयलीं ह्या 8 दिसां भितर आमी सगळ्या लोकांक संपर्क करतले परतून एक फावट आनी हे खंयचोच हो राजकीय मंच न्हू हातून कोणाचोच राजकीय हेतूय कोणें जर साध्य करूंक खंय जर येवपाक सोदता आसतलो जाल्यार तेणी त्या वेळाचेर लांब रावपाचें हे फक्त आमी संघटीत जाता कारण आयज हो टॅक्सी वेवसाय आमच्या पेडणे तालुक्यांतलो टॅक्सी वेवसाय खंय तरी भायल्या लॉबीच्या हातान वचपाचो न्हू हेचेर राखण करच्या खातीर आमी एकत्र येवप ही काळाची गरज आहा। एअरपोर्टाच्या बाबतींत आमी जायते वेळाचेर उलयले, पीडीएच्या माध्यमांतल्यान मुख्यमंत्री कितें करता हे तेकाय बी खबर आसा आनी हे सगळे विशय आमकां खबर आसा। आर्टिकल 39 डीड ऑफ कन्सेशन जो 8 नोव्हेंबर 2016 जो सायन केल्लो गोंयचे आदले मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारचो भाग म्हणून सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट आनी GMR कंपनी तातूंत आर्टिकल 39 तातूंत टर्मिनेशन क्लॉज आसा। जर ही GMR कंपनी जर आयज जर आमच्या तालुक्यान येवन आणि गोंय सरकारा कडेन जर दादागिरी करता जाल्यार त्या आर्टिकलाचो वापर करून ह्या मुख्यमंत्र्यान तो एग्रीमेंट टर्मिनेट करपाची पावर आमच्या गोंयच्या सरकारा कडेन आसा हे आमकां दाखोवन दिवचें पडटलें जर सरकार विसरलो जाल्यार। आनी बरेचशे आसा सबलीज अग्रीमेंट खंयच्याच प्रकारचे जावं शकना आनी जर सरकारान जर टॅक्सी वेवसायिकांचो विशय जर सेटल डावन करूंक ना रिजॉल्व करूंक ना जाल्यार आमी ऑनरेबल हायकोर्टा मेरेन वतले आनी थंयसर वचून आमी दाद मागतले ह्या विशयी आनी त्या वेळाचेर मागीर सरकाराक कळटले की कितें कितें घोळ हे डीड ऑफ कन्सेशन सायन केल्याच्या नंतर कितें कितें त्रुटी आता सरकार करता, पेडण्याच्या लोकांक बायपास करता, स्थानीक स्वराज्य संस्थेक बायपास करता आनी कितें कितें घोळ घालता हे सगळें खबर आहा। हे आतां टॅक्स बसयतात तुमी आमच्या लोकांक परतून आमच्याच तालुक्यान टॅक्स दिवपाचे ही वेगळो आनी तुमची ही तरतूद चालू आसा। सो तेका लागून ही पेडणेकारांची फसवणूक माननीय मुख्यमंत्र्यान आनी तेजे जे निगडीत जे कोण ह्या संपूर्ण प्रक्रियेचे असलेले मंत्री यांच्यानी बैठक कृपा करून घेवपाची आणि पेडणेकारांची सहनशीलतेची आणि म्हणतात तशी प्रतीक्षा करपाची न्ही। ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान हांव आवाहन करता की आमी आमच्या भितर तुमच्या भितर जर कितें मतभेद जर आसलीत जाल्यार ते आमी सायडीन दवरपाचे आनी आयज आमी सगळे एकठांय येवप ही काळाची गरज आसा। हो विषय टॅक्सीकारांचो विषय, टॅक्सी वेवसायिकांचो विषय। आयज एक वेवसाय पेडणे तालुक्यांतलो जमीन दोस्त करपाचो ह्या सरकारचो प्रयत्न आसा। सो तो हाडून पाडप ही काळाची गरज आसा आनी तेका लागून हांव ह्या सरकाराक ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान शिडकावणी दिता आनी विनंती करता की 8 दिसां भितर 21 जुलयच्या पयलीं टॅक्सी वेवसायिकांचो विशय रिजॉल्व करपाचो कंप्लिटली तेंचे मागणे कितें कितें आहात ते मागणे दिवपाचे आनी टॅक्सी कावंटरांचे विशय ज्यांच्या बाबतींत जो घोळ घातलेलो आसा तो जाहीरपणान जनतेच्या मुखार येतलो आनी ह्या सरकाराक म्हणटा तशी ह्या सरकारची नाचक्की जातली। ते सगळे जाहीर जनतेच्या मुखार येवच्या पयलीं जे कितें अंडर द टेबल जे कितें गोष्टी जे केल्लेले आसा ते जाहीरपणान गोंयच्या जनतेच्या मुखार आनी प्रामुख्यान देश पातळीचेर पंतप्रधान कार्यालया पर्यंत पावच्या पयलीं हो विशय ह्या सरकारान आनी ह्या मुख्यमंत्र्यान रिजॉल्व करपाचो, आमच्या टॅक्सी वेवसायिकांक न्याय दिवपाचो। अन्यथा आयतारा दिसा 21 जुलय ह्या दिसा पेडणे तालुक्यान सगळे टॅक्सी वेवसायिकांक आमी आमंत्रीत करतले। सगळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघटनेचे पुढारी आहात तांकांय आमंत्रीत करतले। विविध राजकीय पक्षाचे नेते जांकां खरोखरच दिसता की पेडणे तालुक्याच्या टॅक्सी भावांचेर जर अन्याय झाला जाल्यार तांकांय आमी आमंत्रीत करतले, तेंच्यांनी ह्या बैठकीक येवपाचे आनी सगळे कितें टॅक्सी वेवसायिकांचे जे ग्रिव्हन्सीस आसात ते आमी त्या बैठकीक आयकतले आनी ताच्या नंतर आमची जी फुडली जी भुमिका आसा ती म्हणटा ती 22 जुलय 2024 ह्या दिसाच्यान आमी ताका दिशा दितले इतलें सांगता आनी परतून एक फावट विनंती करता मुख्यमंत्र्याक की हे प्रेस कॉन्फरन्साचे कॉग्निजन्स तांणी घेवपाचे। पेडणे तालुक्याच्या जनतेचो आक्रोश कृपा करून पळोवपाची तेंच्यांनी संदी गोंयच्या जनतेचेर हाडून दिवपाची न्हू आनी तेका लागून हो तेंच्यांनी विशय रिजॉल्व करपाचो।